एका जयस्तुतेवर किमान 1 तास मी बोलू शकतो, एका नेमजसीनेवर 1 तास बोलू शकतो. छत्रपती शिवरायांची जी आरती रचली, जयदेव जयदेव जय श्री शिवराया या या अनन्य शरणा आर्यांताराया, त्याच्यावर 1 तास बोलू शकतो. हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, त्याच्यावर 1 तास बोलू शकतो. 10,000 पृष्ठांचं काव्य, 12,000 पृष्ठांचं गद्य, असं एकूण 22,000 पृष्ठांचं साहित्य लिहिलेला हा माणूस, ते तो सर्वात मोठा विचार आहे अस्पृश्यता निवारणाचं त्यांचं कार्य, जी आत्ताच्या महाराष्ट्राची आणि आत्ताच्या हिंदुस्थानची गरज आहे. जाती जातींमध्ये बाटलेला हा हिंदू समाज एकत्र येण्यासाठी जे सावरकरांचं कार्य आहे ते आत्ताच्या काळामध्ये रिलेव्हंट आहे, ते पोचवणं फार गरजेचं आहे. या जातीच्या भिंती कधी संपल्याच नाहीत आणि त्या इतक्या विकोपाला गेल्या की त्याची भयंकर मोठी, आज मराठ्यांचं मोठं आरक्षणचं मोठं आंदोलन चालू आहे, गेली कित्येक वर्ष चालू आहे. बरं, एक आंदोलन नाही, त्याच्या पाठीमागं अजून एकेका समाजाची रांग लागलेली आहे. त्याच्या पाठीमागे धनगरांच्या आरक्षणाचा मोठा प्रश्न आहे, त्याच्या पाठीमागे ओबीसींचा एक मोठा प्रश्न आहे. 76 वर्ष झाली या हिंदुस्थानला देश स्वतंत्र होऊन, का नाही जात विषय संपला? का नाही आम्ही सगळ्यांची एकच जात आम्ही बनवू शकलो 76 वर्षात? एकच जात, हिंदू जात, जे सावरकरांचं स्वप्न होतं, ज्यासाठी 1924 ते 37 आयुष्याची 13 वर्ष माणूस झटलाय. त्यांनी माफीनामे लिहिले, ते सुटून आले, पळून आले, घाबरले. तिथे दिल्लीतली शेंबडी पोरं जे बोलतात ना, त्यांची लायकी तरी आहे का बोलायची?